हाय फ्रेंड्स, मी वैशाली आणि कुक विथ वैशाली रेसिपीजमध्ये तुमचं भरपूर स्वागत आहे। आज आपण खूप सोप्या अशा पद्धतीने अयंगर स्टाईल रवा केक शिकणार आहोत। तर बघूया त्यासाठी आपण काय काय लागतंय ते। त्यासाठी मी सर्वप्रथम एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच प्रीमिक्स पण बनवणार आहोत केकचं आणि बेटरसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्येच बनवणार आहोत। मी 2 कप रवा घेणार आहे। तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकता। बघू शकता 1 कप भरून रवा मी घातलेला आहे। मी बारीक रवा घेतलेला आहे। आणखी 1 कप भरून घातलेला आहे। 2 कप भरून मी रवा घेतलेला आहे। 1 कप भरून जाड साखर घेतलेली आहे। रेग्युलर आपली डब्यातली साखर घेतलेली आहे। त्यानंतर नाश्त्याचा 1 चमचा भरून आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला सोडा घ्यायचा आहे। कोणत्याही ब्रँडचा तुम्ही बेकिंग पावडर आणि सोडा वापरू शकता। बघू शकता 1 चमचा भरून बेकिंग पावडर घेतलेली आहे। अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे। आता याला एकदम बारीक होईल एवढं आपल्याला बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। बघा एकदम बारीक झालेला आहे। आता आपण यामध्ये हे मिक्सरचं भांडं छोटं पडलं म्हणून मी मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। आता यामध्ये 1 चिमूटभर आपण मीठ घातलेलं आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थात मीठ घातलं की त्याची चव वाढते। त्यानंतर आपण यामध्ये 1 पाकिट 10 रुपयाचं जे मिल्क पावडरचं येतं ना, कोणत्याही ब्रँडची तुम्ही मिल्क पावडर घेऊ शकता। 1च पाकिट घातलेलं आहे। त्यानंतर त्याच कपाने 1 कप भरून मी रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये पाऊण कप म्हणजे 3/4 कप भरून घरचं दही घेतलेलं आहे। 3/4 कप भरून आपण तेल घातलेलं आहे। केक घशाला कोरडा नको वाटायला म्हणून आणि सुपर सॉफ्ट मॉइस्ट राहायला पाहिजे म्हणून आपण तेल घालतो त्यामध्ये। आता याला छान मिक्सरला फिरवून घेऊया। बघू शकता आता यामध्ये मी 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे। परत एकदा फिरवून घेतलेला आहे। आपलं बेटर रेडी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अशी रनी कन्सिस्टन्सी त्याची पाहिजे। आता आपण केकचं भांडं घेतलेलं आहे मी रेक्टँगल शेपमध्ये। त्याला आता तुपाने ग्रीस केलेलं आहे आणि मैदा त्याला डस्टिंग करून घेऊया। बघा भांड्याला मैदा टॅप टॅप करून छान डस्टिंग करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा राहिलेला मैदा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। आता आपलं भांडं रेडी झालेलं आहे। कढई घेतलेली आहे। त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे। साधंच मीठ घातलेलं आहे हे। आता बेटर आपण केकच्या टिनमध्ये ओतून घेऊया। आता केकच्या टिनला आपल्याला 2 ते 3 वेळा टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे जी एक्स्ट्राची एअर आहे ती निघून जाणार। नंतर मी टुटी फ्रुटी घेतलेली आहे। त्याला थोडंसं मैद्याने कोट करायचं, वरतून टाकून घ्यायची। जर तुम्हाला आतमध्ये केकच्या आतमध्ये जर टुटी फ्रुटी हवी असेल ना, तर आपण बेटर जेव्हा टाकतो तेव्हाच ती टाकायची आहे, त्याला मैद्याने कोट करायची नाही। आमच्या घरी असंच आवडतं वरती टुटी फ्रुटी म्हणून मी अशी घातलेली आहे। आता आपल्याला 50 मिनिटं मी बेक करून घेतलेला आहे केक। तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे। टूथपिकने मी चेक केलेला आहे पण तो व्हिडिओ माझ्या हातून मिस झालेला आहे, मी सॉरी म्हणते। तुम्ही बघू शकता केक आपला एकदम छान बेक झालेला आहे। मला टोटल 45 मिनिट्स या केकला बेक करायला लागलेले आहेत। यम्मी असा आपला केक रेडी झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। त्याच्या चारी साईडनी कड्या ओपन करूया। आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा तुम्ही बघू शकता
छान केक आपला निघून आलेला आहे आणि सुपर सॉफ्ट झालेला आहे आणि टेस्टला तर एकदम भन्नाट असा लागतो. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि अशाच आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, तुम्ही बघू शकता किती छान एकदम बारीक अशा स्लाईस, एकदम अयंगर बेकरी स्टाईल त्याच्या केकच्या स्लाईस होत आहेत. या क्रिसमसमध्ये तुम्ही पण नक्की करून बघा. आणि हेल्दी असा हा रव्याचा केक रेडी झालेला आहे. आपण मैदा वापरलेला नाही, आपण ओव्हन वापरलेलं नाही आहे आणि अंडंसुद्धा आपण वापरलेलं नाही, तरी सुपर सॉफ्ट केक रेडी झालेला आहे. अशाच आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.